आपल्याकडे कोस्टल रोड येतोय, आपल्याकडे सगळी डोंगरं जी आहेत, तुंगारीची जी डोंगर आहेत, त्या डोंगरावर मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल फॅक्टरी आलेल्या आहेत. त्या डोंगराच्या खाली लाखो लोक राहत आहेत चाळी बांधून. तिकडेच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तुंगारीची नदी होती, आपली शेलारची नदी होती, कधीतरी नदी बघा, ते नदीपेक्षा गटार जास्त झालेलं आहे. कारण तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल नदीत टाकलं जातं. तिकडे जे मोठे तबेले आहेत त्याचं पाणी आणलं जातं. हे पूर्वेकडे जसं चाललेलं तसं आता आपलं पश्चिमेकडे आपण बघतो की भरमसाठ आपला जो पूर्ण हा जो पाणथळ जागा आहे स्टेशनच्या पश्चिम साईडला, विरार असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, आपलं नायगाव असेल, तिकडेही मोठ्या प्रमाणामध्ये भराव चालू आहे. एका साईडला समुद्र ज्याच्यावर अतिक्रमण केलं जात आहे, ज्याच्यात बंदरं बांधली जात आहेत, त्यामुळे त्याचं येणारं पाणी, दुसऱ्या साईडला भराव टाकून, बाफालं बुजवून, तलाव बुजवून, तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तलाव हे छोटे करून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी जाण्याचे मार्ग बंद करतो. आपण म्हणजे या वसईत जे चाललेलं आहे. आणि मग ही विदारक परिस्थिती 2018 साली तुम्हाला आठवत असेल, जेव्हा जोरात पाऊस पडला, जोरात पूर आला, तेव्हा वसईतल्या लोकांना किंवा घराघरामध्ये जे पाणी गेलं ते वाचवण्यासाठी आर्मीला बोलावं लागलं. आणि मागच्या जवळजवळ 12 वर्षापासून, अगदी 2015 पासून वसई सातत्याने पुरात बुडते. आता येणाऱ्या पावसाळ्यात यावर्षी पाऊस कमी पडणार आहे असं जरी भाकीत असलं तरी वसई बुडणार नाही या बाबतीत कोण गॅरंटी देत नाही. कोण महानगरपालिका पण देणार नाही, राज्य शासन पण देणार नाही. आणि पूर्ण वसई जी आपली, हा जो हरित पट्टा जो आहे, या हरित पट्ट्यावर जे अतिक्रमण होत आहे, आक्रमण होत आहे, यावर आता आपल्याला गावागावात अशा पद्धतीने छोट्या छोट्या सभा घेऊन जागृत केलं पाहिजे.